आज भाऊच्या शेतामध्ये आलेलो आहो कांदा बघण्यासाठी. भाऊचा दरवर्षी कांदा असते, आदर्श मित्र शेतकरी आहेत. भाऊचा दरवर्षी कांदा 1-1.5 एकर कांदा असते बियाचा. आज भाऊने कांदा घेतलेला आहे. भाऊले पहिले डोस वगैरे सांगितलेले होते. भाऊने त्याप्रमाणे खताचा डोस टाकला. भाऊ तुम्ही पहिले डोस सांगितला होता, तुम्हाला कोणता डोस टाकला? सर मी पहिला डोस असाच टाकला आहे 20-0-13 ची 1 बॅग हां, आणि प्लॅन्टोचे खत, अशी 2 खतं मिळून डोस एक दिलेला पहिला आहे. डोस दिलेला आहे. ते लागवडती वेळेस लागवडती वेळेस, बरोबर. हां. आता भाऊले दुसरा डोस सांगायचा आहे. त्या डोसामध्ये भाऊ तुम्ही आता काय करा, अन्नद्रव्याची कमतरता तुमच्या कांद्यामध्ये दिसत आहे. त्याच्यामुळं तुम्ही एक 10-26-26, त्याच्यानंतर काला कीट आणि मायक्रोरायझा जरूर टाका. दादा तुम्ही कांद्यामध्ये मायक्रोरायझाची शक्यता म्हणजे चांगलीच आवश्यकता असते. आणि त्याच्यानंतर सल्फर, थंडीमुळं सल्फर ही जमिनीला उष्णता देते. हे सल्फरमध्ये मी टाकून ती 4 गोष्टी तुम्ही टाकून द्या. सर माझा प्रश्न होता हां बोला ना. की हे आपला कांदा जे आहे ना, बरोबर. तर इथे बघा एक सध्या करपत आहे, हां, तर याच्यावर काय आहे इलाज? हे जे कांदा व्हायची म्हणजे थंडीमुळे तुमचे काय होऊन राहील दादा, तुम्ही याच्यावर बरेच दिवस झाले, तुमचा 15 दिवस झाले फवारणी घेतली नाही बरोबर. स्प्रे नाही सध्या. हां, त्याच्यामुळे तुम्ही कांद्यावर जसे ट्रेस पण येऊन राहिला. आणि मी तुम्हाला जे म्हणलं होतं की याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोनची कमतरता भेटून राहिली. मायक्रोन्यूटन. हां, तर ते या त्याच्यामुळे ती कांद्याची पात होऊन राहिली. तर तुम्ही त्याच्यावर एक स्प्रे घ्या. तर स्प्रे असा घ्या, थांबत एक्झाम लांबडा येते आलिका नावानं, ही घ्या. त्याच्यानंतर याले अमिनो बेस एखादं टॉनिक टाकून द्या. इसाबियन म्हणा, ॲम्बिशन म्हणा किंवा फ्लेंबर म्हणा बरोबर. आणि त्याच्यानंतर याच्यावर तुम्ही कॅब्रिटॉप किंवा इम्प्रेशन ट्रायसायक्लोझोल प्लस हेक्झाकोनाझोल असं नावाचं एक बुरशीनाशक येते, हे टाकून द्यायचा. याच्यामुळे तुमची जे पात आहे जी लवाल आली, खाली पडायला आली, ही तुमची टाईटपणा येऊन आता तुमच्या गोंड्यापर्यंत म्हणजे आलेला आहे कांदा. आता हे 15 ते 20 दिवसात तुमच्या याला गोंडा पकडणार. त्याच्यामुळे नंतर तुम्ही फवारणी करू शकत नाही. हीच फवारणी तुम्ही याला चांगली घ्या. आणि आता याला एक ड्रिचिंग करत आता तुम्ही. ड्रिचिंग अशी करा, मायक्रोरायझा तुम्ही जरूर टाका बरोबर आहे. मायक्रोरायझा टाका. हे पूर्ण मायक्रोरायझा आणि ट्रायकोडर्मा हे दोन्ही सेंद्रिय खत, सेंद्रिय बुरशीनाशक आणि हे जे आहे हे तुम्ही त्याला ड्रिपमधून द्या. दादाचा कांदा असा उत्कृष्ट एकदम चांगला आहे. दादा आदर्श कास्तकार आहेत, त्याच्यामुळे दादाला तेवढं सांगायचं काम नाही आहे. 2 वर्षाचा कांदा आहे दादाचा. बघून घ्या, कांदा एकदम चांगला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. लाईक करायला विसरू नका. दादाला सपोर्ट करा. दादा कॅमेरामॅन एकदम चांगले आहेत.